Hello everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss about reflection transformation. तर ट्रान्सफॉर्मेशन काय आहे हे आपण बघितलं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर किंवा त्याच्या इमेजवर तुम्ही काही रूल्स अप्लाय करणार आहेत आणि ते पर्टिक्युलर रूल्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टच्या ग्राफिक्समध्येच म्हणजे त्याच्या इमेजमध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. तर ही जी काही चेंज करण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मेशन असं म्हटलं जातं. आणि रिफ्लेक्शन हा काय आहे, त्याच ट्रान्सफॉर्मेशनचा एक टाईप आहे. तर रिफ्लेक्शन म्हणजे काय, रिफ्लेक्शन इज द ट्रान्सफॉर्मेशन विच प्रोड्युसेस अ मिरर इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट अ गिव्हन ॲक्सिस. तर मिरर इमेज म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण आरशात बघतो आपल्याला आपली काय भेटते, मिरर इमेज भेटते. त्याचप्रमाणे जर एखादं ऑब्जेक्ट किंवा त्याचं ग्राफिक्स तुम्ही जर त्याची जर मिरर इमेज घेतली काही विशिष्ट असे रूल्स अप्लाय करून, तर ती जी प्रोसेस असते त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्शन असं म्हटलं जातं. मग इथं एखाद्या ऑब्जेक्टचं रिफ्लेक्शन घेण्यासाठी मिरर म्हणून कोण वर्क करत असेल, तर मिररचं काम कोण करतं, गिव्हन ॲक्सिस. तुमचे जे काही ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ओरिजिन, हे ॲज अ तुमचं मिरर म्हणून काम करतात. तर फर्स्ट आपण बघणार आहोत रिफ्लेक्शन अबाउट एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या सोबत जे काही रिफ्लेक्शन होणार आहे ते बघणार आहोत. पहिले आपण, if pxy is the point on xy plane, then p dash x dash y dash is the reflection about x axis given as x dash is equals to x and y dash is equals to minus y. आता आपल्याला एक्स ॲक्सिसच्या भोवताली काय करायचंय, रिफ्लेक्शन परफॉर्म करायचंय. म्हटल्यानंतर तुमचं मिरर म्हणून कोणता ॲक्सिस वर्क करणार आहे, तर इथे तुम्ही फिगरमध्ये बघू शकता की हा जो एक्स ॲक्सिस आहे हा काय आहे, वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा एक्स ॲक्सिस आहे तो काय करणार आहे, तुमचा मिररचं काम करणार आहे. ॲज अ मिरर म्हणून तो वर्क करणार आहे. आणि सपोज ही आहे तुमची एक ऑब्जेक्ट आहे किंवा तुमच्या ऑब्जेक्टची इमेज आहे इथे, आणि हा एक्स ॲक्सिस काय करतोय, मिररचं काम करतोय. मग एक्स ॲक्सिस मधून ह्याची मिरर इमेज घेतल्यावरती कुठे येईल, इथे येईल. ही झाली याची मिरर इमेज. म्हणजे सपोज ही असेल पी, तर हे काय झालं, पी डॅश. सेम सपोज ही जर तुमची ऑब्जेक्ट असेल आणि एक्स ॲक्सिस सोबत जर तुम्ही त्याचं मिरर इमेज घेत असाल तर ही काय झाली तुमची पी आणि हे काय झालं तुमचं पी डॅश. म्हणजे सोपं आहे की एक्स ॲक्सिस थ्रू जर तुम्ही मिरर इमेज घेत असाल ऑब्जेक्टच्या इमेजची, तर त्याला काय म्हटलं जातं, रिफ्लेक्शन अबाउट एक्स ॲक्सिस असं म्हटलं जातं. मग आता आपल्याला माहिती आहे हा जो क्वाड्रंट आहे तर ह्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या दोन्हीच्या व्हॅल्यू कशा असतात, पॉझिटिव्ह असतात. आणि ह्या क्वाड्रंटमध्ये एक्सची व्हॅल्यू काय असते, पॉझिटिव्ह असते आणि वायची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते. ठीक आहे. मग आपल्या सपोज हा ऑब्जेक्ट आहे पी. ठीक आहे, आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे पी, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे एक्स आणि वाय. आपल्याकडे त्याची मिरर इमेज आपल्याला भेटली आहे. मिरर इमेज काय आहे, पी डॅश, आणि तिचे कोऑर्डिनेट्स काय आहे, एक्स डॅश आणि वाय डॅश. हे आपलं ओरिजिनल कोऑर्डिनेट आहे, त्याचे रिफ्लेक्शन परफॉर्म केल्यानंतरचं हे आपलं रिझल्टवाले कोऑर्डिनेट आहे. पण हा जो क्वाड्रंट आहे तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि हा क्वाड्रंटची मध्ये एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि वायची व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह असते. मग तुम्ही ह्याचं इक्वेशन कसं लिहिणार, एक्स डॅश इज इक्वल्स टू एक्स आणि वाय डॅश इज इक्वल्स टू मायनस वाय. ठीक आहे, कसं काय आलं समजलं. इथे एक्सची व्हॅल्यू कशी असणार आहे, एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे दोन्हीकडे, म्हणून ती काय आली, एक्स डॅश इज इक्वल्स टू एक्स. आणि वाय डॅश इज इक्वल्स टू काय आलंय, मायनस वाय. का बरं, कारण तुमचा जो वायची व्हॅल्यू पहिले पॉझिटिव्ह होती, पण जेव्हा तिची आपण मिरर इमेज घेतली तेव्हा तिची व्हॅल्यू कशी झाली आहे, निगेटिव्ह झाली आहे, म्हणून इथे काय आलं, मायनस वाय.
हे दोन आपल्याला काय भेटले, रिफ्लेक्शन अबाउट एक्स ॲक्सिसचे इक्वेशन्स भेटले. आता हे जे इक्वेशन आहे त्याच्यावरनं आपण मॅट्रिक्स कसा रिप्रेझेंट करू शकतो, तर मग कसं लिहिणार तुम्ही, एक्स डॅश वाय डॅश म्हणजे तुमचे रिझल्ट कोऑर्डिनेट जे आहे रिफ्लेक्शन परफॉर्म झाल्यानंतरचे ते इज इक्वल्स टू हा तुमचा आहे रिफ्लेक्शन मॅट्रिक्स इनटू तुमचे ओरिजिनल कोऑर्डिनेट एक्स आणि वाय. इथं आता फर्स्ट इक्वेशन आहे एक्स डॅश इज इक्वल्स टू एक्स. एक्स डॅश इज इक्वल्स टू एक्स आहे म्हटल्यानंतर एक्स इंटू काहीतरी असणार आहे. जर तिथे एक्स आहे म्हटल्यावर तिथे काय असणार आहे त्याची व्हॅल्यू, इंटू 1. म्हणून इथं काय लिहिलं आपण, एक्सच्या जागेवर 1. इथं वायची टर्म आहे का, नाही आहे, म्हणून आपण इथं काय लिहिलं, 0. मग आपण सेकंड इक्वेशन बघितलं वाय डॅश. वाय डॅशच्या इथे एक्सची टर्म आहे का, नाही, म्हणून इथं काय आलं, 0. आणि त्याच्यानंतर वायची व्हॅल्यू ही कशी आहे, मायनसमध्ये आहे. वाय इंटू 1 इज इक्वल्स टू 1, सॉरी इज इक्वल्स टू वाय. मग इथे मायनस आहे म्हटल्यावर इथं व्हॅल्यू काय असणार आहे वायची, -1. म्हणून आपण इथं काय लिहिलं, -1. अशा पद्धतीने ह्या इक्वेशनवरून आपण काय लिहिलं आहे, हा रिफ्लेक्शनचा मॅट्रिक्स लिहिला आहे. हे कोणतं रिफ्लेक्शन बघितलं आता आपण, रिफ्लेक्शन अबाउट एक्स ॲक्सिस. सिमिलर वेमध्ये आपल्याकडे सेकंड रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शन अबाउट वाय ॲक्सिस. रिफ्लेक्शन अबाउट वाय ॲक्सिस. इफ P x, y is the point on xy plane, then P dash x dash y dash is the reflection about y axis is given as x dash is equals to -x and y dash is equals to y. आता आपल्याला माहिती आहे काय, तर आपला जो फर्स्ट क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये एक्स आणि वाय दोन्हींची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर आपला जो सेकंड क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे आणि वायची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. सिमिलरली आपल्याकडे काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टचं नाव आपण दिलं पी. त्याचे ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आहे एक्स आणि वाय. ह्याचं रिफ्लेक्शन आता आपण कोणाभोवती घेणार आहोत, इथं मिरर म्हणून कोण वर्क करणार आहे, तर आपण कोणतं ॲक्सिस रिफ्लेक्शन बघतोय, रिफ्लेक्शन अबाउट वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसच्या भोवताली रिफ्लेक्शनची प्रोसेस होणार आहे म्हटल्यावर तुमचं मिरर म्हणून वर्क पण करणार आहे हा वाय ॲक्सिस, तुमचं मिररचं वर्क इथे परफॉर्म करणार आहे. तर मग आता ह्याची जर मिरर इमेज आपण घेतली तर ह्याची मिरर इमेज काय आली, ही आली. ही झाली पी आणि ही झाले मग पी डॅश आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय झाले, एक्स डॅश वाय डॅश. हे त्याचे काय झाले, रिफ्लेक्शन वाय ॲक्सिसच्या भोवताली रिफ्लेक्शन परफॉर्म केल्यानंतरचे त्याचे कोऑर्डिनेट काय आले, एक्स डॅश आणि वाय डॅश. आता ह्याचे इक्वेशन कसे लिहिणार आहोत आपण, मग एक्स डॅशची व्हॅल्यू काय येणार आहे, एक्स -x. का बरं, इथे एक्सची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तो त्याचं रिफ्लेक्शन वाय ॲक्सिस सोबत घेतल्यानंतर ते कुठे रिफ्लेक्ट झालं, सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्सची व्हॅल्यू कशी असणार आहे, ह्या संख्या रेषेवर बघितलं तर 0च्या इकडच्या व्हॅल्यू कशा असतात, पॉझिटिव्ह असतात आणि इकडच्या व्हॅल्यू कशा असतात, निगेटिव्ह असतात. मग आपली एक्सची व्हॅल्यू काय झाली, निगेटिव्ह झाली. म्हणून आपण इथं काय लिहिलं, एक्स डॅश इज इक्वल्स टू -x. तसंच आता इथं दोन्ही क्वाड्रंटमध्ये आपल्या वायची व्हॅल्यू कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणून आपली वाय डॅशची व्हॅल्यू काय असणार आहे, वाय एवढी असणार आहे. तर आता हे दोन इक्वेशन आपल्याला भेटले. कसे भेटले आपण आत्ताच बघितलं. ह्याचं मिरर वाय ॲज अ मिरर वर्क करतो. पी हा आपला ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहे एक्स आणि वाय आणि त्याची मिरर इमेज आली आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. तिचं नाव दिलं आपण पी डॅश, तिचे कोऑर्डिनेट्स आहे एक्स डॅश आणि वाय डॅश. त्याच्यानंतर आपली एक्सची व्हॅल्यू काय झाली, -x, कारण सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्सची व्हॅल्यू कशी असते, निगेटिव्ह असते.
आणि वायची व्हॅल्यू काय आहे, वाय डॅशची व्हॅल्यू वायच आहे, ती पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह का आहे, कारण फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये वायची व्हॅल्यू ही कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि ह्या दोन इक्वेशनवरनं आपण काय करणार आहोत, मॅट्रिक्स लिहिणार आहोत. तर मॅट्रिक्स रिप्रेझेंट कसं होणार आहे, रिफ्लेक्शन अबाउट वाय ॲक्सिससाठीचं एक्स डॅश वाय डॅश हे काय आहे, रिझल्ट, रिफ्लेक्शनचे रिझल्टचे कोऑर्डिनेट्स आहे. एक्स आणि वाय हे काय आहे, ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आहे. आणि या इक्वेशनवरनं मायनस एक्स म्हणजे इथे काय व्हॅल्यू आली, -1. वायची टर्म आहे का, नाही, म्हणून व्हॅल्यू काय आली, 0. त्याच्यानंतर वाय डॅशसाठी वायची टर्म ला काय आहे, 1 आणि एक्सची टर्म नाही म्हणून काय आलं, 0. ह्या पद्धतीने आपण रिफ्लेक्शन अबाउट वाय ॲक्सिससाठी इक्वेशन आणि मॅट्रिक्स फाइंड आउट केले आहे. त्याच्यानंतर रिफ्लेक्शन अबाउट ओरिजिन. ओरिजिन भोवताली जर तुम्ही रिफ्लेक्शन परफॉर्म केलं तर ते कसं, त्याचं आपल्याला इक्वेशन भेटतील ते बघूयात. इफ P is the point on xy plane, then P dash x dash y dash is the reflection about origin given as x dash is equals to -x and y dash is equals to -y. आता फिगर बघूया आपण रिफ्लेक्शन अलॉंग ओरिजिनची. हे काय आहे, आता हा आपला एक प्लेन आहे, तर त्याच्यामध्ये हा फर्स्ट क्वाड्रंट आहे जिथे दोन्ही व्हॅल्यू कशा असणार आहे, एक्स आणि वायच्या पॉझिटिव्ह असणार आहे. सेकंडमध्ये कसं असणार आहे, एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह आणि वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्हींच्या व्हॅल्यू कशा असतात, निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्हींच्या मध्ये एक्सची व्हॅल्यू कशी असणार आहे, पॉझिटिव्ह आणि वायची व्हॅल्यू कशी असणार आहे, निगेटिव्ह. ठीक आहे. तर मग आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे, हा आपला ऑब्जेक्ट आहे पी, ज्याचे कोऑर्डिनेट्स आहे एक्स आणि वाय. ह्या कोऑर्डिनेटचं आपल्याला काय घ्यायचंय, ओरिजिनच्या भोवताली आपल्याला त्याचं मिरर इमेज घ्यायची. म्हणजे इथं आपला हा जो ओरिजिन आहे हा कशाचं काम करणार आहे, मिररचं काम करणार आहे. मग जर ह्या ऑब्जेक्टचं ह्या ओरिजिनमधून जर आपण मिरर इमेज घेतली तर ती कुठं येणार आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. मग हे काय झालं तुमचं, पी डॅश एक्स डॅश वाय डॅश. ही तुमची ओरिजिनल ऑब्जेक्टची इमेज आणि तिचं रिफ्लेक्शन कुठं आलं, इथे थर्ड क्वाड्रंटमध्ये. इथं व्हॅल्यू कशा आहेत, दोन्ही पण एक्स आणि वायच्या पॉझिटिव्ह आहे, पण थर्ड क्वाड्रंटमध्ये गेल्यावर त्या दोन्ही व्हॅल्यू कशा होणार आहेत, निगेटिव्ह होणार आहेत. तर मग आपण त्याचे इक्वेशन लिहिले, कसे काय इक्वेशन येणार, मग एक्स डॅश इज इक्वल्स टू -x अँड वाय डॅश इज इक्वल्स टू -y. का बरं असं झालं, आपण कशाभोवती रिफ्लेक्शन परफॉर्म केलं आहे, ओरिजिनचा यूज करून. ओरिजिन आपला जो आहे तो कशाचं काम करणार आहे, तो मिररचं काम करणार आहे. आपल्याकडे ही इमेज आहे ऑब्जेक्टची जिचे कोऑर्डिनेट्स आहे एक्स वाय आणि तिचं नाव आहे पी. त्याची मिरर इमेज घेतल्यानंतर ती कुठं आलं, थर्ड क्वाड्रंटमध्ये त्याची मिरर इमेज दाखवल्या गेली. थर्ड क्वाड्रंटमध्ये त्याची मिरर इमेज भेटल्यावर त्याला नाव काय दिलंय आपण, पी डॅश, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहे, एक्स डॅश आणि वाय डॅश. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा असतात, पॉझिटिव्ह असतात. तर थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स आणि वाय दोन्हीच्या व्हॅल्यू कशा असतात, निगेटिव्ह असतात. मग त्यावरून आपण इक्वेशन लिहिले. काय इक्वेशन लिहिले, एक्स डॅश इज इक्वल्स टू -x अँड वाय डॅश इज इक्वल्स टू -y. आता आपल्याला हे दोन इक्वेशन भेटलेले आहेत. तर ह्या दोन इक्वेशनवरून आपण मॅट्रिक्स रिप्रेझेंट करणार आहोत. कसं रिप्रेझेंट करणार आहोत मॅट्रिक्स, आपण आपले जे काही रिफ्लेक्शन झाल्यानंतरचे कोऑर्डिनेट्स आहे एक्स डॅश आणि वाय डॅश इज इक्वल्स टू -1 का घेतलंय, आता बघा इथे एक्स डॅश इज इक्वल्स टू -x. इथे वायची टर्म आहे का, नाहीये, म्हणून वाय काय झाले ते 0 आणि -x आहे म्हणून काय झालं इथे -1. -1च का लिहिला, तर काहीच नाहीये म्हणजे त्याला मल्टिप्लाय कितीने केला गेला आहे, 1 ने केला गेला आहे. आणि व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून इथं काय कोणतं साइन आलं, मायनस साइन आलं. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये बघा एक्सची टर्म नाहीये म्हणून इथं काय लिहिलं, 0 आणि वायची टर्म जी आहे ती कशी आहे,
निगेटिव्ह आहे. त्याच्या आधी काही लिहिलंय का? कोणती संख्या नाही, काहीच नाही म्हटल्यावर काय असणार आहे? 1. म्हणून इथं काय आलं? -1. आणि एक्स आणि वाय तुमचे काय झाले? ओरिजिनल कोऑर्डिनेट झाले. हे आहे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. कशासाठी? रिफ्लेक्शन अलॉंग ओरिजिनसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट रिफ्लेक्शनचा एक टाईप आपण बघणार आहोत, तो आहे रिफ्लेक्शन अबाउट XY लाईन. काय आहे? रिफ्लेक्शन अबाउट XY लाईन. X = Y अशी लाईन आपल्याकडे आहे. तिच्या भोवती आपल्याला काय करायचं आहे? रिफ्लेक्शन करायचं आहे. टू डू दिस, मूव X = Y line to any of the axes. The angle of rotation is 45 degree. आपल्याकडे एक लाईन दिलेली आहे. कोणती लाईन आहे? X = Y. X = Y ही आपल्याकडे काय दिली आहे? त्यांनी लाईन दिली आहे आणि ती आता वर्क करणार आहे. कोणाचं काम करणार आहे ती? मिररचं. ती ॲज अ मिरर म्हणून वर्क होणार आहे इथे. हा आपल्याकडे काय आहे? ऑब्जेक्ट आहे P. त्याचे कोऑर्डिनेट आहे X आणि Y. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला भेटतंय कुठे? इथे भेटतंय. रिफ्लेक्शन भेटल्यावर त्याचं नाव काय दिलं त्या ऑब्जेक्टला आपण? P' आणि त्याचे कोऑर्डिनेट्स काय आले? X' आणि Y'. ही जी लाईन आहे तुमच्याकडे, ही जी लाईन आहे तर ती लाईन आता तुमचं कशाचं काम करते? मिररचं काम करते. तुमचं ओरिजिनल ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट झालाय आणि तुम्हाला जो रिफ्लेक्ट झाल्यानंतरचा ऑब्जेक्ट इथं त्याची इमेज भेटली आहे P'. त्याचे कोऑर्डिनेट्स आहे X' आणि Y'. आणि ही जी लाईन आली आहे ती कुठून आली आहे? तर ती ओरिजिन मधून आली आहे. हा काय तुमचा ओरिजिन, त्याच्यामधून ती लाईन तुम्हाला भेटली आहे. आणि ती जी लाईन आहे ती तुमच्या ह्या XY प्लेन सोबत कितीचा अँगल करते आहे? 45 डिग्री अँगल करते आहे. म्हणजे तुमचा थिटा किती झाला? 45 डिग्री. हा काय झाला? तुमचा थिटा झाला. आता मग आपल्याला समजलं की ह्या लाईन सोबत रिफ्लेक्शन परफॉर्म होतोय. हा ऑब्जेक्ट इथं रिफ्लेक्ट होतोय. पण तो कसा होणार आहे? आता तुमच्याकडे फर्स्ट काय असणार आहे? हा जो आहे तुमचा पायवॉट पॉइंट आहे आणि ही तुमची लाईन आहे. तुमच्याकडे अँगल गिवन आहे. किती अँगल आहे? 45 डिग्री तुमच्याकडे अँगल आहे. कोणत्या पण एका ॲक्सिसवर ही जी लाईन आहे ती काय करायची? तुम्ही शिफ्ट करून घ्यायची आहे. आता सपोज तुम्ही ती जी काही लाईन आहे ती 45 डिग्रीनी कुठं शिफ्ट करून घेतली आहे? X ॲक्सिसवर. म्हणजेच तुम्हाला इथे कोणतं ऑपरेशन परफॉर्म केलंय? तुम्ही रोटेशन ऑपरेशन परफॉर्म करून ही लाईन जी आहे ती इथे शिफ्ट केली आहे. ही लाईन शिफ्ट झाली म्हटल्यावर तुमचा जो काही ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्टची जी काही ग्राफिक्स आहे ते सुद्धा त्या लाईन सोबत काय झालंय? रोटेट झालंय. मग इथे रोटेट झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? X ॲक्सिस भोवती काय करणार आहात? तुम्ही X ॲक्सिस भोवती रिफ्लेक्शनचं ऑपरेशन इथे आता काय करणार आहात? परफॉर्म करणार आहात. पुन्हा सांगते, ती जी लाईन आहे आपल्याकडे, लाईन सर्वात पहिले ती काय केली आपण? रोटेट करून कुठे शिफ्ट केली? X ॲक्सिसवर शिफ्ट केली. रोटेशन कोणत्या डायरेक्शननी झालंय? क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेशन ऑपरेशन काय झालंय? परफॉर्म झालंय. त्याच्यानंतर रोटेशन केल्यानंतर रोटेट होताना या लाईन सोबत हा ऑब्जेक्ट पण काय झाला? रोटेट झालाय. किती अँगल दिलाय त्यांनी? 45 डिग्री अँगल आपल्याला इथे त्यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात? X ॲक्सिस सोबत काय करणार आहात? रिफ्लेक्शनचं ऑपरेशन काय आहे? परफॉर्म करणार आहात. मग X ॲक्सिस सोबत रिफ्लेक्शनचं ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर तुम्ही पुन्हा काय करणार आहात? ती जी काही लाईन आहे, ही लाईन जी आपण इथं घेतलेली आहे ती पुन्हा तिच्या ओरिजिनल प्लेसवर काय करणार आहात? शिफ्ट करणार आहात. म्हणजे पुन्हा ती रोटेट करणार आहात. अशा पद्धतीने हे जे आपण बघितलं हे रिफ्लेक्शन कसं भेटलं, त्याची जी प्रोसेस होती ती कशी होती? अशी होती. If Pxy is the point on xy plane, then P'X', Y' is the reflection about x is equals to y line given as.
आता एक्स वाय प्लेनचं मग तुम्ही कसं लिहिणार? पी आणि पी एक्स वाय हे तुमचे ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आहे, पी डॅश एक्स डॅश वाय डॅश हे तुमचे रिफ्लेक्टेड ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेट्स आहे. आणि मग तुम्ही कसं लिहिणार त्याच्यासाठी इक्वेशन? तर मग एक्स डॅश इज इक्वल्स टू वाय आणि वाय डॅश इज इक्वल्स टू काय आहे? एक्स. हे काय झालं त्याचे इक्वेशन्स आहे. तर मग आपल्याकडे जे हे दोन इक्वेशन आहे एक्स डॅश इज इक्वल्स टू वाय आणि वाय डॅश इज इक्वल्स टू एक्स, याच्यावरून आपण त्याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन लिहू शकतो. मग काय असणार याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन? एक्स डॅश वाय डॅश म्हणजे काय? रिफ्लेक्शन झाल्यानंतरचे पॉईंटचे कोऑर्डिनेट्स एक्स आणि वाय म्हणजे काय? ओरिजिनल कोऑर्डिनेट्स आणि 0 1 1 0 हे काय झालंय त्याचा रिफ्लेक्शन मॅट्रिक्स. आता हे 0 1 1 0 कसं आलं? तर एक्स डॅश इज इक्वल्स टू वाय. इथे एक्सची टर्म आहे का एक्स डॅश साठी? नाही. फक्त कोणती टर्म आहे? वायची टर्म आहे. आणि वायच्या टर्मला कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे? काहीच नाही. म्हणजे कशाने? 1नी. मग इथं आपण लिहिलं एक्सची टर्म नाही म्हणून 0 आणि वायच्या तिथे 1. सिमिलरली वाय डॅश इज इक्वल्स टू एक्स. इथे वायची टर्म आहे का? नाही. म्हणजे वायच्या तिथे काय येणार? 0 आणि एक्सची टर्म आहे का? हो आहे. ती कितीनी मल्टिप्लाय केली आहे? 1नी. म्हणून इथं काय लिहिलं? 1 0. हे झालं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन फॉर एक्स इज इक्वल्स टू वाय लाईन जेव्हा रिफ्लेक्शन असेल त्याच्यासाठी. अशा पद्धतीने आपण 4 पद्धतीने रिफ्लेक्शन कसं होतं ते बघितलं आहे. फर्स्ट आहे एक्स लाईनच्या अबाउट जेव्हा रिफ्लेक्शन होतं ते कसं होतं. सेकंड बघितलं रिफ्लेक्शन अबाउट वाय ॲक्सिस. थर्ड बघितलं रिफ्लेक्शन अबाउट ओरिजिन आणि चौथं बघितलं रिफ्लेक्शन अबाउट एक्स इज इक्वल्स टू वाय लाईन. थँक्यू.